कृषी आपल्याकडे येत होती। मतदान आज पार पडत आहे आणि आज आपण आलो आहोत दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव येथे आणि आज आपल्यासोबत आहेत विकास आघाडीचे जे उमेदवार आहे भास्कर बगरे. आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, आज तुम्ही मतदान केलं, काय सांगाल? माझं मतदान आईवडिलांचे आशीर्वाद, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन मी या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी करण्याची संधी मिळाली. हा मतदारसंघ हा आदिवासी मतदारसंघ, ग्रामीण मतदारसंघ आहे आणि या भागातील शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगार तरुणांचे असतील, आमचे आदिवासी बांधव आहेत, समाजातील सर्व मागासवर्गीय किंवा समाजातील सगळ्या घटकांचे प्रश्न, मी स्वतः शिक्षक असल्यामुळे शिक्षकांचे प्रश्न किंवा कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला ही उमेदवारी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळाली आणि म्हणून मी मतदान केलंय. माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आपण उमेदवारी दिली. त्याचबरोबर आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने, मोठ्या उत्साहामध्ये मतदान करून मताची टक्केवारी वाढवण्याबरोबर मताधिक्य वाढवण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे आणि प्रचाराच्या काळामध्ये मतदार बंधू भगिनींचा मिळालेला प्रतिसाद पाहता मला सगळे मतदान करतील आणि एक त्यांचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून मला संधी देतील ही आशा आहे. लोक जरी माझ्यासमोर तुल्यबळ उमेदवार असला परंतु धनशक्तीवर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.